लोकसभेसाठी 400+ असं लक्ष्य ठेवून चालणाऱ्या भाजपला महाराष्ट्रातलं जागा वाटप करण्यात अडथळ्यांना सामोरं जावं लागतंय। महायुतीचे रखडलेलं जागा वाटप आणि निर्माण झालेल्या अस्थिरतेमुळे तिन्ही पक्षातल्या नेत्यांमध्ये सध्या चलबिचल सुरू आहे। केंद्रीय नेतृत्वाशी सातत्याने चर्चा होऊन जागा वाटपांबाबत तोडगा निघत नसल्यामुळे आता जागांचा तिढा सोडवण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावर देण्यात आल्याचं कळतंय। गेल्या काही दिवसात देवेंद्र फडणवीस यांनी सागर बंगल्यावर महायुतीच्या नेत्यांच्या मॅरेथॉन बैठका घेतल्या। 11 मतदारसंघातल्या वादांवरती त्यांनी तोडगा काढलेला आहे। त्यामुळे महायुतीतल्या अंतर्गत वादावर तिन्ही पक्षाचे नेते फडणवीसांकडे बाजू मांडत असून फडणवीसांच्या दरबारामध्ये महायुतीचं सागर मंथन जागा वाटपाचा तिढा सोडवणार का पाहणं महत्त्वाचं असेल। आणि कोणकोणत्या नाराजांनी फडणवीसांची भेट घेतली आणि कशा चर्चा झालेल्या आहेत बघूया। दक्षिण मुंबई मनसे, शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच आहे। राहुल नार्वेकर यांनी भेट घेतली आहे, ते संभाव्य उमेदवार म्हणून समजले जातात। यवतमाळ, वाशिम, भावना गवळींवरती नाराजी आहे आणि संजय राठोड यांनी भेट घेतली आहे, हे सुद्धा संभाव्य उमेदवार या ठिकाणी असू शकतात। धाराशिवमध्ये भाजप आणि शिवसेना दोघांनीही दावा केलाय। राणा जगजितसिंह, अभिमन्यू पवार, माजी सनदी अधिकारी प्रवीण परदेशी, माजी खासदार रवी गायकवाड हे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला आलेले होते। साताऱ्यात उदयनराजे भोसले इच्छुक आहेत आणि तिथे शिवेंद्रराजे आणि फडणवीस यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे। तर पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिली, त्यानंतर जगदीश मुळीक, दिलीप कांबळे, नाना काटे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीसांनी केला। हिंगोलीमध्ये स्थानिक पदाधिकारी वर्षावरती आले आणि हेमंत पाटील यांना उमेदवारी द्यायला त्यांनी विरोध केलेला आहे। अहमदनगर दक्षिणमध्ये विखे आणि राम शिंदे यांच्यातला वाद आहे। राधाकृष्ण विखे आणि फडणवीस यांच्यात याबाबत बैठक झाली आणि चर्चा झाली आहे। परभणीमध्ये राहुल लोणीकर इच्छुक आहेत। मतदारसंघावर दावा करत लोणीकरांनी फडणवीसांकडे उमेदवारीसाठी मागणी केलेली आहे। रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे यांचं नाव आघाडीवर आहे आणि शिवसेनेकडून किरण सामंत यांची दावेदारी सुद्धा या ठिकाणी आहे। प्रमोद जठार, राजन तेली यांनी वर्षावर जाऊन बैठक घेतली। रामटेकमध्ये शिंदेंनी जागा सोडायला नकार दिलाय। शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने हे फडणवीसांना भेटलेत। संभाजीनगर हा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ आहे। भागवत कराड यांनी या ठिकाणी फडणवीसांची भेट घेतली आणि या मतदारसंघावर दावा केलेला आहे। ओम देशमुख आपल्याला या संदर्भात अधिक तपशीलवार माहिती देत आहेत। ओम, भेटीगाठींचा सिलसिला सुरूच आहे, तिढा कधी सुटणार? गेल्या 2 दिवसांपासून महायुतीतल्या नेत्यांचं राबता या देवेंद्र फडणवीसांचंच निवासस्थान असलेल्या सागरवरती दिसतोय। केवळ भाजपच नाही तर शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल, या तीनही पक्षांचे नेते सागर बंगल्यावरती येऊन लोकसभा मतदारसंघांबाबतचं जे काही गणित बिघडतंय ते सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत। 2 दिवसामध्ये साधारणपणे 10 ते 12 लोकसभा मतदारसंघांबाबत देवेंद्र फडणवीस यांनी बैठका घेतल्यात, तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। मात्र जसं तुम्ही विचारलं की यावर अंतिमतः तोडगा कधी निघणार, तर साधारणपणे उद्या रात्री किंवा उद्या संध्याकाळी दिल्लीमध्ये केंद्रीय निवडणूक समिती जी भाजपची आहे त्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील जागांवरती चर्चा होणार हे निश्चित आहे। तत्पूर्वी एक बैठक महायुतीची दिल्लीमध्ये कदाचित होऊ शकते। त्या बैठकीत जे काही ठरेल त्या सगळ्या संदर्भातली माहिती परत निवडणूक समितीच्या बैठकीत ठेवली जाईल आणि अंतिमतः जो निर्णय आहे ते उद्या रात्रीपर्यंत येईल अशी माहिती आपल्याला भाजपच्या अंतर्गत गोटातून मिळाली। त्यामुळे जी उर्वरित जागांची यादी अद्याप आलेली नाहीये ती कदाचित उद्या रात्री किंवा परवा सकाळपर्यंत येईल अशी माहिती आपल्या हाती येईल। या सगळ्यामध्ये महायुतीतलं डॅमेज कंट्रोल करण्यासाठी स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी ॲक्टिव्ह रोलमध्ये आलेले आहेत। महायुतीची स्थापना असेल, शिंदेंना सोबत घेणं असेल किंवा अजितदादांना सरकारमध्ये सामील करून घेणं असेल, या सगळ्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचा रोल प्ले केला होता। तशाच प्रकारचा रोल आज ते तीनही पक्षाच्या नेत्यांबाबतीत करतायत। राष्ट्रवादीचे सुद्धा आणि शिवसेनेचे सुद्धा मंत्री आणि खासदार, आमदार हे सागरवरती येऊन या सगळ्या संदर्भात चर्चा करतायत आणि तोडगा काढण्याचे प्रयत्न केले जात आहेत। त्यामुळे देवेंद्र फडणवीस एक प्रकारे महायुतीमधले सगळ्यात प्रमुख नेते आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून महायुती तिढा सोडवण्यासाठी प्रयत्न करते हे जवळपास आता स्पष्ट झालंय। नम्रता, ओम, अपडेट्स घेत राहू, तुमचा धन्यवाद या माहितीबद्दल। तर अनेक नेते शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि भाजपचे नेते येऊन देवेंद्र फडणवीसांना भेटतायत। विविध मतदारसंघामधले मानापमान, नाराजी नाट्य या सगळ्यावरती तोडगा काढण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करताना दिसत आहेत।